खेडमध्ये कुंडेश्वर दर्शनाला जात असताना भीषण अपघात झाला। कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळानं खाला घातलेला आहे। या अपघातात काही महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर जीप पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला। जखमी महिलांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील आता व्यक्त करण्यात आलेली आहे। 8 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, तर काही महिला भाविक जखमी देखील आहेत। त्यांच्यावर जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले। तर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या जीपचा हा भीषण अपघात झालेला आहे। दरम्यान यावर अजित पवारांनी एक पोस्ट करत काय म्हटलेलं आहे पाहूया। अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू आहे अशी माहिती अजित पवार देत आहेत। तर मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड अपघाताच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली। परिस्थिती बघा जोगी नव्हती, लई डेंजर झालं। गाडीवर चढायला म्हणजे जास्त अंतरावर पण नव्हती गेली, ती डायरेक्ट रिवर्स आली, पाठीमागून अशी आपटली काय आणि परत पलटी झाली। परिस्थिती भयानक होती। पाईटच्या पापळवाडीच्या ह्या 30-35 महिला देवदर्शनासाठी वर जात होत्या। पिकअप गाडी अचानकपणे रिव्हर्सनी परत पाठीमागं आली आणि जवळजवळ 7-8-9 महिला त्या ठिकाणी म्हणजे गेल्याचं कळतंय। वर गाडी जात असताना कशा पद्धतीने घडली काय माहीत नाही, परंतु कळल्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार, प्रांत, BDO सगळ्यांना सूचना दिल्या। तातडीनं सर्व मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य त्या ठिकाणी करून त्यांनी सांगितल्यानुसार जसे गाड्या भेटल्या किंवा ॲम्ब्युलन्स आल्या तशा पद्धतीनं काही खाजगी दवाखान्यात, काही सरकारी दवाखान्यात पेशंट गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।